गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधूनी भगिनींनो, तुम्ही कसे आहात? तुमचा आजचा दिवस कसा होता? ओके. जेव्हा कोण आपल्या बाजूला या आपल्या बरोबर असतं ना, तेव्हा ती साथ जी असते ना, ती खूप इम्पॉर्टंट असते. मग ते फॅमिली असू दे, दोस्ती असू दे, परका माणूस असू दे. माझी पण साथ तुम्हाला त्याचप्रमाणे आहे की स्टॉक मार्केटमध्ये तुमचा एक विश्वासाचा माणूस म्हणून मी तुमच्याबरोबर काम करत आहे. ह्याच्यामध्ये मला काय रिटर्न्स भेटतायत नाही भेटतायत हा मुद्दे वेगळे आहेत. की सगळ्याच गोष्टी पैशासाठी नसतात. काही गोष्टी सोशलिझमसाठी असतात, म्हणजे सामाजिक कार्यासाठी असतात. ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्यात, ज्या तुमच्या आयुष्यात घडावे नाहीत, मी ज्या चुका केल्यात स्टॉक मार्केटमध्ये, तुम्ही ज्या चुका नका करू, या तुमच्याकडे चुका त्या नाही झाल्या पाहिजेत. माझा प्रयत्न तो असतो की तुम्ही 10 पैकी कमी कमी 8 ट्रेड तरी चांगले करा. म्हणून मी युट्यूबच्या माध्यमातून तुमच्याशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या फॅमिली मेंबर्स बरोबर माझे जे सेशन्स माझे होतात, माझे स्टुडंट्स आहेत, त्यांचे आमचे ग्रुप आहेत, तिकडे आम्ही डिस्कस करतो सगळ्या गोष्टी की कसं झालं पाहिजे, मार्केट रिएक्शन करते त्याप्रमाणे ट्रेडिंग केली पाहिजे. कालचे पण आपली तुम्ही जर व्हिडिओ ऐकला असाल, बघितला असाल, समजला असाल, तर आपण क्लिअर कट बोललो होतो की मार्केटने जर 880 ची लेवल तोडली, मार्केट आलंय खाली तर बरोबर आहे, पण ते खाली आले एवढं खाली नाही आले. जर मार्केट अजून खाली आलं तर आपण समजू की निगेटिव्ह आहे. मार्केट टोटल साइडवेज आहे, काल आपण बोललो साइडवेज आहे. मग मार्केट जर ही रेंज तोडते 880 तर आपल्याला पहिला टार्गेट, सेकंड टार्गेट असा भेटेल. नाही तर मार्केटमध्ये ह्याच वरती एक मुवमेंट येण्याची शक्यता आहे. बघा, ह्याच मुवमेंट म्हणजे प्रिव्हियस डे हाय जो आहे तो मी मोजला नाही, मी जरा खालची लेवल मोजले. खूप लोक करतात प्रिव्हियस डे हायला इम्पॉर्टंट मानतात की पहिला जो कुठला हाय आहे तो तुटला तर आपण इथे एंट्री करायची, असा विचार करतात. पण तोपर्यंत मुवमेंट निघून गेला असतो. जर प्रिव्हियस डे हाय पकडायला गेला तर तुम्ही खूप वरती होता, तुम्हाला एवढीच मुवमेंट किंवा एवढीच मुवमेंट भेटली असती. पण जी मुवमेंट इकडनं तुम्हाला भेटते ती चांगली मुवमेंट भेटलेली आहे, कारण का वरती एक ट्रेंड लाईन होती, आणि त्या मार्केटला ट्रेंड लाईनने पण रेस्पेक्ट केले. ठीक आहे, मार्केटने आपल्या सपोर्ट झोनला पण, जो नॉन ट्रेडिंग झोन त्याला पण सपोर्ट केलेला आहे. मार्केटने जी आपली पर्पल लाईन टाकली त्याला आपण रेस्पेक्ट केलेलं आहे. मग सगळ्या ठिकाणी जर रेस्पेक्ट होत असेल, याचा अर्थ काय की आपण मार्केटशी आज कुठे ना कुठेतरी कुठल्या तरी संदर्भात या लाईनीवरती, चार्टवरती, पॅटर्नवरती, इंडिकेटरवरती आपण कनेक्ट होतोय. आपलं एक ना नातं जुळलं जाते स्टॉक मार्केटची, आणि हे खूप जरुरी आहे, खूप आवश्यक आहे. खूप लोकांचे मेसेज आले, सर इकडनंच ट्रेडिंग केली, आज चांगला प्रॉफिट झाला. कोणी 150 क्वांटिटी घेऊन, कोणी सिंगल क्वांटिटी घेऊन, कोणी 5 क्वांटिटी, कोणी 10 क्वांटिटी घेऊन चांगले पॉईंट काढले. खूप बरं वाटतं जेव्हा असे काही रिटर्न्स माझ्या शब्दावरती तुम्ही करताना काम, तेव्हा रिटर्न जे भेटतात तुम्हाला, अभिनंदन. ह्याच्यात तुम्ही काय मला पैसे देत नाहीये, मी तुमच्याकडे पैसे मागत नाहीये, पण एक रात्री झोपताना एक एक सुकून असतं, शांत असतं की यस आपण काहीतरी कोणासाठी आज कामाला आलो, ही भावना मनात ठेवून हा मी व्हिडिओ बनवतोय. ठीक आहे, तर आता बघा उद्याचं मार्केट काय करतं. जसं आपण बोललो की बुधवारचं मार्केट जरासं चॉपी होऊ शकतं. 2 दिवसाच्या मधला एक दिवस असतो निफ्टी, मंगळवार, आणि गुरुवारच्या दिवशी सेन्सेक्स एक्सपायरी असते, त्याप्रमाणे मधला दिवस जर चॉपी होऊ शकतो. पण मधल्या दिवसांनी आज चांगलेच प्राइस ऍक्शन बरोबर मुवमेंट दिलेली आहे. तर आता बघा 15 मिनिटाच्या चार्टवरती आपल्याला मार्केट काय दिसतंय. ठीक आहे, लाईन त्याच आहेत सगळ्या, डायग्राम तोच आहे, सपोर्ट रेसिस्टन्स. जरा डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न करूया की मार्केटने काय केलंय. 15 मिनिटाच्या चार्टवरती मार्केटने आपली ट्रेंड लाईनला रेस्पेक्ट करत रेसिस्ट करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तोडल्यानंतर थांबले, खाली नाही आले. बघा पॉइंट नंबर 1 की मार्केटनी आपली जी ट्रेंड लाईन आहे 40ची, 26,040 खूप दिवसापासून बोलत होतो ना, 26,040 त्या लेवलला रेस्पेक्ट करत मार्केटनी होल्ड केलेलं आहे, म्हणजे इथेच होल्ड झालेला आहे, तो थांबलेला आहे. मग इकडनं आता एक वरची मुवमेंट बघण्याची शक्यता, या अनुभव आपल्याला उद्याच्या उद्या भेटू शकतो. कारण उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, गुरुवार आहे, लास्ट एक्सपायरी, त्यामुळे काहीतरी घटना घडू शकतात. त्यामुळे फक्त वरच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न करू नका, दोन्ही साईड बघा, नाण्याचे दोन्ही साईड बघूनच आपल्याला डिसिजन घ्यायला लागतं. ठीक आहे, आणि जर आपण डेलीच्या चार्टवरती येऊ तर नक्कीच बघा, जी ट्रेंड लाईन होती ना
ती मार्केटने तोडून सस्टेन केलेली आहे, म्हणजे वरती कुठेतरी येण्याचं कार्य तो करत आहे, प्रयत्न करत आहे. आणि कशी माहितीये काय, घुसण्याची प्रयत्न करत आहे. हा इथे घुसतोय बघा, ही लाईन इथे आली ना, वीक इथे आले, म्हणजे ट्राय तर केलेलं आहे, अटेम्प्ट झालंय. आता जो हा अटेम्प्ट आहे ना, इन केस जर बघायला गेलं ना, तर एक अटेम्प्ट आहे, दुसरा अटेम्प्ट आहे, तिसरा अटेम्प्ट आहे. हा लगभग मला वाटतंय ना 60-70% ओके आहे वरच्या साईडला सस्टेन व्हायला. आता ही जी घटना घडत आहे, तर त्यावरती आपल्याला आता एक रिटेस्ट पाहिजे, तर खूप मजा येईल. मार्केटमध्ये एक तुफान मुवमेंट बघायला भेटेल तुम्हाला वरच्या साईडला. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आजच्या कॅन्डलनी चांगलाच मोठा ग्रीन पॅच बनवलाय. ओके, असं बघायला गेलं ना, तर हाय आणि लो जो पहिला रेड कॅन्डलचा आहे ते पूर्णपणे खाऊन टाकलेला आहे आणि वरतीच अपसाइडला क्लोजिंग दिलेली आहे, जी सुंदर आहे. ठीक आहे. दुसरा पॉइंट हा की पहिल्या कॅन्डलला, रेड कॅन्डलला त्यांनी पूर्ण खाऊन टाकलेलं आहे, आपण एंगल्फिंग बोलतो तसं काहीतरी केलेलं आहे. तिसरी गोष्ट, जर तुम्ही नीट बघाल ना, आपण लाईन लावून दाखवतो तुम्हाला मी, रेड ग्रीन ग्रीन, एक नंबर ट्रेड बनतोय आता, एक नंबर. दुसरी गोष्ट, ही जी रेड कॅन्डल आहे ना, मोठी कॅन्डल सर्वात, त्या कॅन्डलला तोडीची कॅन्डल एक बनलेली, एवढी मोठी नाही बनलेली आहे, पण तोडीची कॅन्डल बनलेली आहे. 80% म्हणजे तोडी, 50% असतं तर मी बोललो सर ठीक आहे, 60% बोललो ठीक आहे, 70 आणि 80%च्या वरती जर कॅन्डल बनत असेल म्हणजे पॉझिटिव्हिटी मार्केटमध्ये आलेली आहे, मार्केटला आता होल्ड आहे. काल पण तुला बोलताना बोललो की रेड ग्रीन आणि ग्रीन जर झाला तर मजा येईल मार्केटमध्ये, आणि मार्केट तसंच काहीतरी करते. आता मार्केट तसंच करते म्हणजे माझ्या बोलण्यावर नाही, या मार्केट माझं ऐकत नाहीये. मार्केटची जी चाल आहे ती समजायला लागलेलो आहे आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आताचा उद्याचं मार्केट खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे, नक्कीच ठरणार आहे, की इकडनं ट्रेंडला पण रिजेक्शन घेऊन खाली येत आहे का आता वरती जात आहे. ओके. चौथा पॉइंट, ऑल टाइम हाय साठी मार्केट खूप कमी डिस्टन्स आहे. ओके, म्हणजे हा वाला सॉरी जरा म्यूट झालेला. तर हा गॅप राहिलेला आहे जो आहे 100 ते 250, म्हणजे 250 पॉईंटचा गॅप आहे. ओके. तर येणाऱ्या हप्त्यामध्ये या उद्याच बहुतेक तुम्हाला अशी अजून एक ग्रीन कॅन्डल बघायला भेटू शकते. उद्या एक ग्रीन कॅन्डल तुम्हाला बघायला भेटू शकते, कारण का बघा 1 2 3 1 2, आता ही जी आहे ना इथे पण एक ग्रीन कॅन्डल बघायला भेटू शकते, पण त्यासाठी मार्केटला आहे ना रिटेस्ट करणं जरुरी आहे. म्हणजे 26,000च्या वरतीच ओपनिंग असली पाहिजे, कमी कमी 26,040 ला येऊन मार्केटने परत रिटेस्ट करून जर तोडला ना, तर उद्याच्या उद्या आपल्याला 180 ची लेवल पहिली बघायलाच भेटेल. तर आपण जर 5 मिनिटावरती येत असू, 5 मिनिटावरती जर आपण येत असू आणि जर अनालाइज करायचा प्रयत्न करत असू, तर मार्केटची क्लोजिंग बघा ग्रीन लाईनिंग वरती आहे, ट्रेंड लाईन. आता 5चा हिशोब आपण जरा सोडून देऊया, 5चा म्हणजे पर्पल लाईन काउंट टाकलेली आहे, ही ब्लू लाईन काउंट टाकलेली आहे. मार्केटला सिंपल करूया आणि मार्केटला जर असं वरती अजून स्ट्रेच करूया, इथे पण मार्केटला जर असं स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करूया. बघा स्ट्रेच करायला आपल्याला कळलंय की त्याच इथे रिजेक्शन भेटलेले, म्हणजे उद्या मार्केट जर ही लेवल तोडत असेल तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये एक ऑल टाइम हाय जी हिस्ट्री पण बोलतो ती बघायला आपण अनुभव करू शकतो, म्हणजे आपण सगळे हिस्ट्रीसाठी तयार राहू शकतो. आणि हे झालंच पाहिजे, कारण का इंडियन मार्केटमध्ये आपलं जे भारतीय मार्केट आहे ते आता सर्वश्रेष्ठ होत चाललेलं आहे. खूप लोक बाहेरगावचे आपल्याकडे इन्व्हेस्ट करत आहेत, मग आपण देशामध्ये राहून इन्व्हेस्ट का नाही करत आहे? इक्विटी बोला या फंड्स बोला या कुठल्याही गोष्टीमध्ये का नाही करत आहे? कारण आपण घाबरतो, कारण आपल्याला नॉलेज नाही, आपल्याला ते ज्ञान नाहीये. या ज्ञान लोक देत आहेत, ते पैसे घेत आहेत, पण तेवढं ज्ञान देत नाहीयेत जेवढं एक्झॅक्ट ज्ञान पाहिजे. बघा ज्ञान देणं आणि प्रॉपर ज्ञान देणं म्हणजे तंतोतंत हिशोब करणं खूप फरक पडतो. आणि मी असं सांगत नाही की तुम्हाला तंतोतंत हिशोब देतो या तुम्हाला अभ्यास करवतोय, मी प्रयत्न करतोय, मी स्वतःला मोठा समजत नाहीये, कारण मी पण अजून तुमच्याबरोबर शिकतोय.
त्यासाठी शिकणं खूप जरुरी आहे. जेव्हा तुम्ही बोलाल की मी शिकलो, मी मोठा झालो, मी सर झालो, मी सगळ्यांना शिकवतोय, आज 60-70 लोक माझ्याकडे शिकवलेत, माझ्या हर एक बॅच मध्ये 7व्या 8व्या बॅच मध्ये 10 लोक शिकतायत, सगळं चुकीचं आहे. ह्याला इगो बोलतात की मी सर्वश्रेष्ठ, मार्केट सर्वश्रेष्ठ आहे. ह्या गोष्टीला पहिलं महत्व द्या. ओके, उद्याच्या मार्केटनी या पद्धतीने रिटेस्ट केली तर पहिला टार्गेट माझा हा दुसरा ऑल टाइम नक्कीच भेटेल. ठीक आहे, जर तोडायचा प्रयत्न करत असेल, झोन तोडायचा प्रयत्न करत असेल तर मी झोन साठी जरासा वरती मार्केटला सरकवतोय आणि हा झोन जो आहे ना, हा इथे मी लावतोय असा, जो माझा नॉन ट्रेडिंग झोन आता बनलेला आहे. ही पण लाईन करतो, जेवढा लाईन क्लिअर तेवढ्या गोष्टी क्लिअर येतात. ठीक आहे, तुम्ही जर बघत असाल ना, तर ह्या ज्या लाईनी लागल्यात ना, त्या इथे मोठ्या आहेत आणि छोट्या होत चाललेल्या आहेत. याचा अर्थ काय, मार्केट एक पॅरलल झोन मध्ये चाललेलं आहे आणि मार्केट आता वरच्या साईडला मुवमेंट देण्याचा प्रयत्न करत आहे. उद्या फक्त एक गोष्टीचा फक्त विचार करा तुम्ही, जर तुम्हाला परफेक्ट ट्रेडिंग करायची असेल ना आणि स्कॅल्पिंग करायची असेल या की प्रॉफिट मध्ये राहायचं असेल तर परफेक्ट ट्रेडिंग करा. जी आज प्राइस ऍक्शन झाली आहे ना, त्या प्राइस ऍक्शनला इथे ट्रेंड लाईन आहे ही वाली, मार्केटने ह्या ट्रेंड लाईनला तोडतच काहीतरी काम केलं पाहिजे तर उद्या मजा येईल. पण उद्या जर मार्केटने रिव्हर्सल घ्यायचं असेल, ठीक आहे, तर मार्केटला इकडनं हा जो लो आहे तो तोडणं भाग आहे. ठीक आहे, मी जर पुट साठी खेळत असेल ना तर मी ही लाईन लावतोय, ही बघा इथे. आता ही लाईन का लावली ह्याचा पण जर आपण अभ्यास करूया. इथे रिजेक्शन, इकडनं मुवमेंट्स वरती आलेत. ठीक आहे, इथे परत रिजेक्शन, इथे रिजेक्शन, इथे रिजेक्शन, वरती गेले मार्केट. म्हणजे ह्या लेवल्स खूप इम्पॉर्टंट. मग मी ह्या लेवलच्या खाली एक ट्राय करेन. पण कधी, जेव्हा मार्केट फ्लॅट ओपन होतंय, कुठली दिशा पकडते, प्राइस ऍक्शन वरची देते की खालची देते, हा विचार करणार आहे. त्यानंतर काहीतरी करायचा प्रयत्न करणार आहे. आपला जो शब्द आहे, आपलं मोटिवेशन आहे, आपली टॅगलाईन आहे, ती काय आहे, पहिले थांबायला शिका. की पेशन्स असणं जरुरी आहे. मार्केटमध्ये एक्झॅक्ट मुवमेंट कुठे येते ती आपल्याला कळते, पण आपण अर्ली एंट्री करतो इथे की मार्केट तिकडे जाणार आहे, घेतो आणि मार्केट आपल्याला लॉस देतो. आपण जसं इकडे निघतो मार्केट परत त्या मुवमेंटला जातं आणि चांगला प्रॉफिट देतं. हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे, खूप लोकांचा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. त्यासाठी अर्ली एंट्री थांबवा. लगभग 10 सव्वा 10 साडेनंतर जी मुवमेंट येते ती खरी मुवमेंट. ही बघा, मार्केट इथे आज ओपन झालं 19ला, वरची मुवमेंट दिली, खालची मुवमेंट दिली आणि इकडनंच गेलंय 11:15ला. म्हणजे ते बोल ना 10 सव्वा 10 10:30च्या नंतर जर तुम्ही ट्रेडिंग कराल ना, तुम्हाला एक डायरेक्शन कळतं की इकडनं प्राइझेशन झालेली, आता इकडनं वरचा मुवमेंट येणार आहे. त्या पद्धतीमध्ये काम करा. पहिलंच तुम्ही इथे कॉल घेतला असाल तर नक्कीच तुम्ही लॉस केला असाल, आणि इकडे जेव्हा लॉस केला असेल आणि मार्केट तुमच्या दिशेने गेले असेल, तुम्हाला खूप दुःख झालं असेल आणि तेव्हा तुमच्याकडे कॅपिटल पण नसेल काही करण्यासाठी. त्यामुळे कॅपिटल नक्कीच तुम्ही वाचवा. उद्याचा दिवस खूप इम्पॉर्टंट असणार आहे. फर्स्ट लेवल ही आहे, सेकंड लेवल माझी लगभग खालच्या साईडला 1, 2 आणि 3 खूप क्लिअर आहे. आपण पुन्हा एकदा बघूया. मार्केट जर 26,000 लगभग समजा ना 26,080च्या वरती सस्टेन होत असेल ना, तर मी वरच्या साईडला नक्कीच खेळेन. आणि जर मार्केट लगभग समजा 960च्या खाली, 24,960च्या खाली जर सस्टेन व्हायचा प्रयत्न करत असेल सकाळी 10:30च्या नंतर, तर मी खालच्या साईडला खेळेन. मी खूप क्लिअर आहे. उद्याचा डाव माझ्यासाठी मोस्टली वरच्या साईडचाच असेल. आता सगळ्यांना असं वाटेल की वरच्या साईडलाच चाललंय तर सगळीच वरच्या साईडला खेळत असतील, तर ते पण चुकीचं होतं. मार्केट करेल एक चांगला पटकन डेप्थ देईल आणि नंतर मार्केटमध्ये जाईल. बघा, परत सांगतोय, सगळ्यांनाच वाटतंय की प्राइझेशन झाले, सगळ्यांना सगळं दिसतंय, ते पण बरोबर आहे. मग ट्रॅप करण्यासाठी मार्केट काय करेल, एक डेप्थ देईल इथपर्यंत आणि इकडनं मग एक वरचा मुवमेंट देण्याची शक्यता आहे. नीट बघा, मी जरा लाईन चेंज करायचा प्रयत्न करतो, कलर चेंज करायचा प्रयत्न करतो.
मी याला पर्पल लाईन मध्ये दाखवतो तुम्हाला की इकडनं मार्केट एक डेप्थ देईल आणि इकडनं मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करेल. नीट बघा, समजण्याचा प्रयत्न करा, उगाच घाई करू नका. उद्या चांगला दिवस कमवण्यासाठी असेल, आपण मार्क करून घेऊया. त्यामुळे सिस्टमॅटिकली ट्रेडिंग करा, उगाच घाई करू नका. उद्या दिवस तुमचा चांगला जावो, ग्रीन मध्ये क्लोज हो ही अपेक्षा करता हा व्हिडिओ थांबवत आहे. धन्यवाद, टेक केअर, गुड नाईट.